मोगरा नुसतं नाव जरी घेतलं तरी घमघमाट सुटणारं फूल. मला लहानपणापासून गजरा ही गोष्ट खूप भावते आणि त्यात मोगऱ्याचा गजरा म्हणजे जीवच. मुंबईच्या फुलबाजारात गजऱ्यांचे ढीग बघून मन तृप्त होतं. पण मोगरा पूर्ण पिळण्यापेक्षा त्याच्या कळ्यांचं फूल होतानाचा जो आकार असतो ना, तो गजरा काय दिसतो. मुंबईला रस्त्यावर गोल गोल फुलांना फिरवत जो गजरा तयार होतो ते पाहतच राहावं असं वाटतं. मोगऱ्याची ओळख अगदी लहानपणीच झाली, म्हणजे 2री-3रीत असताना. लहानपणी आम्ही मे महिन्याच्या सुट्टीत मुंबईला आजोळी राहायला जायचो. आम्ही राहायचो त्या मजल्यावर आणि त्याच्या खालच्या मजल्यावर 2 कुटुंब. पहाटे त्यांच्याकडे मोगऱ्याचे फुलांचे करंडे यायचे आणि त्याचे गजरे करून त्यांनी ते टायमिंगमध्ये द्यायचे. त्यावेळी माझे वय गजरा डोक्यावर बप्पींमध्ये लावून मानेला हिसका देत गजरा दाखवत मुरडायचं. पण गंमत अशी होती की ते लोक आम्हाला गजरा करताना चांगली फुले काढून हातात द्यायला लावायचे आणि ते पटापट गजरा तयार करायचे. सर्व गजरा झाल्यावर तुम्हाला छान गजरा देणार या आशेवर आम्ही पटापट फुलं निवडून द्यायचो. करंडा संपत आला की आपल्याला छान गजरा मिळणार या आशेवर.